नमस्कार, वैष्णवीस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण बनवूया मोकळी मऊ लुसलुशीत होणारी साबुदाणा खिचडी। साबुदाणा खिचडी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडते। तर अशीच मोकळी लुसलुशीत साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि वैष्णवीच रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। तर साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे, किंवा मग तुम्ही 3 ते 4 तासासाठी साबुदाणा भिजवून घेऊ शकता। आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये अर्धी पोळी मी इथे तेल घेतलेलं आहे। तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता। तेल किंवा तुपाचा वापर कमीच करा। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपण जिरं टाकूया। जिरं असं छान फुटायला लागलं की त्यामध्ये एक मीडियम आकाराचा बटाटा बारीक काप करून टाकायचा आहे। बटाट्याची सालं काढून घेतली आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। अर्धा मिनिट बटाटा आपण तेलामध्ये छान परतवून घेणार आहोत। आता यामध्ये 2 हिरवी मिरची इथे घेतलेली आहे, ती टाकूया। तसेच 10 ते 12 कढीपत्त्याची पाने सुद्धा टाकूया। पुन्हा अर्धा मिनिट आपण हे सर्व परतून घेणार आहोत। कढीपत्त्यामुळे साबुदाणा खिचडीला खूप छान चव येते। व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक काप करून टाकायचा आहे। जर उपवासाला तुम्ही टोमॅटो खात असाल तर जरूर वापरा। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून सर्व जिन्नस एकत्रित करून घ्यायचा आहे। टोमॅटो हलका सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा। आता यात आपण भिजवून घेतलेला साबुदाणा टाकायचा आहे। साबुदाणा टाकल्यानंतर हा आपण फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत। साबुदाणा टाकल्यानंतर लगेचच दाण्यांचा कूट न टाकता हा आपण असाच परतवून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान मोकळा सुटसुटीत हा साबुदाणा आहे। साबुदाणा असा परतवून घेतल्यामुळे त्याला छान चव येते आणि ते अजिबात चिकट होत नाही। साबुदाणा असा मिनिटभर परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। तर ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। 1 वाटी साबुदाण्यासाठी अर्धी वाटी आपण इथे शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे। हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित आपण यात मिक्स करून घेणार आहोत। यापेक्षा जास्त तुम्ही शेंगदाण्यांचा कूट वापरू नका, यामुळे साबुदाणा खिचडी ही चिकट होते आणि त्याचा रंग सुद्धा बदलतो, काळपट दिसतो। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून 2 ते 3 मिनिटं आपण ही खिचडी शिजवून घेणार आहोत। झाकण लावून खिचडी शिजवून घेत असताना अधूनमधून ते चमच्याने फिरवून घेत राहा। साधारण 2.5 ते 3 मिनिटं आपण ही खिचडी शिजवून घेतलेली आहे। बघा किती छान मऊ आणि अशी मोकळी झालेली आहे। तर यामध्ये आपण पाव चमचा साखर घालायची आहे। साखर घातल्यामुळे खिचडी दिवसभर मऊ राहण्यास मदत होते आणि साखरेचा गोडवा सुद्धा या खिचडीमध्ये येतो, त्यामुळे खिचडी खायला खूप छान चविष्ट लागते। तसेच यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा पिळून घ्यायचा आहे। लिंबाचा रस घालून व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप चटपटीत ही खिचडी तयार होते। तुम्ही बघू शकता एक एक दाणा किती छान असा मोकळा झालेला आहे, अजिबात चिकट झालेली नाही। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मोकळी मऊ लुसलुशीत अशी साबुदाणा खिचडी इथे तयार झालेली आहे। तर गरम साबुदाणा खिचडी लगेचच सर्व करा आणि दह्याबरोबर साबुदाणा खिचडीचा आस्वाद घ्या। खूप चविष्ट लागते। तर अशा पद्धतीने अगदी परफेक्ट होणारी मोकळी मऊ लुसलुशीत अशी साबुदाणा खिचडी तुम्ही नक्कीच करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच छान अशा रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।